आता इथे बघू शकता पीस पण सध्या असे उतावळे झालेत भाजीमध्ये जाण्यासाठी। मसाला पूर्ण मिक्स करून घेतलाय बघा मम्मीने। तीन व्यवस्थित बसले बघा। तुम्ही टाकू हेच तुम्ही बघू शकता आता मस्त रेडी झालेली आहे। व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग। लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल की आपण ना डांगे चौक मधील ना फिश मार्केट कव्हर केलेलं, तिथनं आपण एकदम फ्रेश अशी फिश घेऊन आलेलो आहे। हा सुद्धा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग का असणार आहे, कारण आज आपण बनवणार आहोत ना फिशची खूप सुंदर अशी एक रेसिपी। मम्मी किंवा करून एकदम छान तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आता बघा आपण ना पिशवीमधनं व्यवस्थित काढून मिला मम्मीने धुवून ठेवलेली आहे। मस्त फ्रेश मासे भेटली बघा आपल्याला। इथे बघा मम्मीने ना मीठ टाकून घेतलंय आणि हळद पण आता याला व्यवस्थित टाकून घेते। इथे किती वेळ ठेवायचं फ्रीज मध्ये? 10-15 मिनिटं। 10-15 मिनिटं ना आपल्याला त्या फ्रीज मध्ये ठेवावं लागणार आहे। एवढंच लिंब लागेल ना आपल्याला? हा, एवढंच लागणार। व्यवस्थित हळद मीठ लावून घेतलंय। आता याला आपण ठेवून देऊयात फ्रीज मध्ये थोडा वेळ। गाईज, आपण थोड्या वेळपूर्वी ना डांगे चौक मार्केट मध्ये होतो ना, तर बघा मी येता वेळेस ना फ्रेश भाजीपाला घेऊन आलेलो। म्हणजे आपल्याला बघा तिथे ना एकदम गावरान अशी कोथिंबीर भेटली बघा। इथे फुल पण आहे, ते फुल बघूनच मी घेतली। त्यानंतर शेपू पण एक घेतली आणि मेथी घेतल्या होत्या बघा 2। करुणाला आपण दाखवूयात आता। व्यवस्थित आहे ना फ्रेश? खूप भारी। धम्मदीपने ना इतकी छान कोथिंबीर आणली की मनच प्रसन्न झाले। एवढी भारी कोथिंबीर बघून मला फक्त ते दिसलं ना एकदम फ्रेश होता। पण बघा किती छान आणली, छोटी छोटी। म्हणून म्हटलं आपण एकदाच घेऊन जाऊयात 2-3। शेपू कशी बरोबर आहे ना? पण हा, तिन्ही पण खूप भारी आणली त्यांनी। शेपू पण खूप मस्त, तिचा वास खूप भारी येतो। आणि ही मेथी खूप गावरान आहे बघा, छोट्या छोट्या पानांची। यापैकी आता तू आज कुठली बनवणार आहे तुझ्यासाठी? बघते, मेथीच बनवते जमलं तर थोडीशी माझ्यापुरती, कारण मला खूप आवडते मेथी आणि शेपूची भाजी खूप आवडते मला। करून आता पुढची प्रोसेस सांगणार आहे। तर आज ना माझी मम्मी माशाची भाजी बनवणार आहे बघा। तर त्यासाठी ना मम्मीने इथे मसाला काढून दिलाय। मम्मीच्या पद्धतीने माशाची भाजी होणार आहे, तर त्यासाठी मम्मीने ना मसाला काढून ठेवलाय। तर मी तुम्हाला दाखवते। तर बघा इथे ना मम्मीने असं व्यवस्थित एका ताटामध्ये मसाला असा काढून ठेवलाय। इथे मम्मीने 2 कांदे उभे चिरून घेतलेत बघा। आणि मम्मी ना भाजीमध्ये कोणत्या पण मसाल्याच्या ना हिरव्या मिरच्या अशा घेतेच, 2 नाही तर 3। तर हिरवी मिरची, अद्रक, लसण, ही फ्रेश कोथिंबीर आहे, धम्मदीपने आणली बघा आता बाजारातून। आणि हे खोबरं। आणि मम्मी ना तिच्या भाज्यांमध्ये जास्त करून ना वेगवेगळे मसाले घेते, तशी थोडीशी हरभऱ्याची डाळ पण घेतली। आणि हे बाकी लवंग, मिरे, दालचिनी वगैरे, धने आणि दगडी फूल आणि हा तेजपत्ता, असा मम्मीने मसाला पूर्ण काढून दिला आपल्याला। गाईज, सध्या ना आता यांचे मसाले भाजून चालू आहे। दरवेळेसच मला ते मसाले भाजणं ना दाखवणं योग्य नाही वाटलं, म्हणून ना तो पार्ट मी पूर्ण स्किप केलाय। सध्या ना मी आता टीव्ही बघत बसलोय। गाईज, तुम्ही बघू शकता आपलं नवीन चॅनल आहे, म्हणजे आता बराच वेळ झाला, पण इथे बघा मी खूप सुंदर असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। काही दिवस गॅप पण झाला होता, तर तुम्ही ना आपले पूर्ण व्हिडिओज बघू शकता। म्हणजे जर तुम्हाला आवडले ना तर पूर्ण माझं चॅनल व्हिजिट करू शकता। आणि बघा मी खूप छान छान असे कंटेंट अपलोड केलेले आहेत। आलोय आता परत किचन मध्ये, कारण ना मसाला मस्त आता एकदम भाजून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी। बघा इथे व्यवस्थित असा भाजलेला आहे। मम्मीने मसाला असा किती मस्त व्यवस्थित भाजून दिलाय बघा आपल्याला। आता मी हे वाटून घेते। आता पुढची पूर्ण रेसिपी ना माझी मम्मी बनवणार आहे। तुम्ही बघा माझी मम्मी किती सुंदर भाजी बनवते। कांदा टाकून घ्यायचा ना। मम्मी कुठे गेली? मम्मी गाईज, तुम्ही म्हणत असाल मम्मी का दिसत नाही, का दिसत नाही? थोड्या दिवसात नक्की आपल्या ब्लॉग मध्ये ती येईल बघा। आता आपण हे आलं लसूण टाकू। टमाटर पण सोबतच टाकणार, नंतर टाकू। माशी काढली बघा आता फ्रीज मधनं। कांदा टमाटर ना आता एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता इथे बघा मसाले पण टाकून घ्यायचे। हळद पण टाकली बघा यामध्ये, आता थोडीफारच टाकली। आपण मिरची पावडर टाकतो। किती चम्मच टाकते? 3 चमचे टाकतो। 3 चमचे मिरची पावडर टाकली बघा। मिरची पावडर तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाका। मसाला पण वाटून घेतला। अजून मला माझी पण भाजी बनवायची। करुणाच्या भाजीला अजून वेळ लागणार आहे, कारण ना सध्या आपली नॉनव्हेज चालू आहे। मम्मी, एवढा पण मसाला टाकायचा आहे का? हो नाही, त्यातला थोडासा मला पाहिजे। मसाला पण टाकून घेतला आता व्यवस्थित यामध्ये। थोडाफार करुणाला पण ठेवायचा होता ना। आजची सुद्धा आपली भाजी ना खरंच एक नंबर बनणार आहे, दिसते मसाल्यावरनं। कोथिंबीर पण टाकून घेतली।
याला किती वेळ ठेवायचा आता आपल्याला? 5 मिनिटांमध्ये छान मसाला आपला भाजून निघतो. आता यांची ना व्यवस्थित प्रोसेस चालू आहे. माझा डिस्टर्ब नको म्हणून ना मी इथे हॉलमध्ये येऊन बसलोय. तुम्ही कालच्या माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपली किती फजिती झाली होती. मी घरात निघताना ना खरंच एवढं छान प्लॅनिंग केलं होतं ना की मस्त आपण व्हिडिओ कव्हर करूया, पण तो काही झालाच नाही. बरं ठीक आहे, पण जर का तुम्हाला कुठलं नवीन लोकेशन बघायचं असेल ना तर मला कमेंट करून सांगा. आपण नक्कीच तिथे व्हिजिट करूया आणि खूप छान छान असे व्हिडिओज रेकॉर्ड करूया. आणि गाईज आपल्या एरियामध्ये ना एवढा भयानक पाऊस चालू आहे ना, पुण्यामध्ये सुद्धा एवढा डेंजर पाऊस चालू आहे ना की एवढे 1-1 तास ट्रॅफिक जाम होतोय पार. माहिती का तुमच्या एरियामध्ये कसा पाऊस चालू आहे ना, कमेंट करून मला नक्की सांगा. त्यामुळे शक्यतो ना मी थोडंसं बाहेर जाण्याचं टाळतोय. जेवढे जवळचे लोकेशन्स असतील ना मी ते कव्हर करतोय, पण तुम्ही पण शक्य होईल ना तेवढं पावसाचं बाहेर निघू नका. एवढ्या 2-3 दिवसात ना भयंकर पाऊस झालाय बघा. प्रत्येक ठिकाणीच झालाय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय. गाईज चला आता जाऊयात आपल्या मोहिमेवर. आपल्याला आवाज आलाय किचन मधनं. पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी. आता आपण किचन मध्ये आलोय. बघा आता आपला मसाला शिजलाय. आता यामध्ये डायरेक्ट पीस टाकणार आहे ना? हो. आता इथे बघू शकता पीस पण सध्या असे उतावळे झालेत भाजीमध्ये जाण्यासाठी. टाकून घेऊयात आता व्यवस्थित. तुला वाईन वेळेला आता आता बघा एवढ्या पिसांची ना भाजी बनवणार आहे आणि अर्ध्यांचं ना आपण फ्राय पण बनवणार आहोत. आता मिक्स करणं व्यवस्थित चालू आहे. आणि या साईडला बघा करुणाने ना इथे मेथीची भाजी ठेवली. करुणा एवढीशीच बनवणार आहे तू? नाही, हे 1 वांगा आणि 1 बटाटा ह्याची मिक्स भाजी बनवणार आहे आणि त्यामध्ये थोडी मेथी कापून मला वाटलं एवढीच मेथी. नाही, एवढीशी ठीक आहे माझ्यावर. मसाला पूर्ण मिक्स करून घेतलाय बघा मम्मीने. आता या पिसांना पण तो मसाला व्यवस्थित लागून जाईल. आणि इथे बघा करुणाच्या भाजीची तयारी चालू आहे. माझी भाजी चालू आहे. हे काय बनवलंय? फक्त मसाला आहे. हा मसाला शिजतोय मस्त. त्यामध्ये थोडस पाणी ऍड करते, मसाल्यांचंच पाणी. आणि यामध्येच थोडस मी मेथी पण बारीक करून टाकणार आहे. मेथीने फ्लेवर खूप छान येतो भाजीचा. मेथी स्वच्छ धुवून घेतली का मी आणि बारीक कापून घेते. अशी बारीक कापून तुम्ही बघा कधीतरी टाकून भाजीमध्ये, खूप छान भाजी लागते. यामध्ये तेलामध्येच आपण टाकून देऊ. अशी ही काय भाजी बनवते? मला तर काहीच कळत नाहीये. मिक्स भाजी. आता वांगा आणि बटाटा आपण कापून घेऊ. वांग पण खूप फ्रेश आहे बघा. आता हे कापून घेते, असे मोठे मोठे तुकडे करून घेते. बटाटा पण कापून घेतलं. 1 वांगा आणि 1 बटाटा बघा. आणि या साईडला बघा आपल्या 2 भाज्या सध्या बनणं स्टार्ट आहे. गाईज बघा आपला पियानो ना साफ करण्यासाठी मला टाइमच भेटला नाही. बिचारा किती दिवस झाला असाच आहे. त्याला वाजवता सुद्धा मला आला ना. एकदा व्यवस्थित टाइम काढून ना पियानो मला एकदम स्वच्छ असं एकदम छान पुसून घ्यायचंय. लावून बघूयात आपण. गाईज तुम्हाला लक्षात आली असेल नाही म्युझिक, तर मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टाइम ना खूप सुंदर असं यावरती ना आपण एक गाणं वाजूयात. भाजीला बघा आपल्या इथे किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि करुणाचं पण इथे कापून झालेलं आहे. अरे भाजी आटत आली राव तुझी. तर आता ह्यामध्ये वांग आणि बटाटा टाकून घेऊ. अशी भाजी तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान लागते. आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवू. उकळी येण्यासाठी. उकळी येण्यासाठी. उकळी आली की लगेच बंद करू गॅस. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकू. कोथिंबीरने बघा किती सुंदर आता कलर आलाय. छान कोथिंबीर आणली, मस्त वाटतं एकदम. मला कोथिंबीर खूप आवडते प्रत्येक भाजीमध्ये. इथे बघा करुणाच्या भाजीत पण ट्रान्सफर करायची आहे. आता मी थोडा मधात उभा आहे ना म्हणून यांना थोडं अवघड होतंय. करुणा तुझी भाजी बघ एकदम हे झाली. येऊन बघ 1 मिनिट काय झालंय. तर आता ना परत किचन मधनं आवाज दिला. आपली भाजी ना एकदम रेडी झालेली आहे. बघूयात आता कशी भाजी झाली आणि कशी नाही. अजून आपल्याला टेस्ट पण करून बघायची आहे. तर बघूयात आता आपण कशी बनली. बघा आता भाजी आपली रेडी झालेली आहे. आई शपथ, खरंच किती मस्त झाली बघा. तरी पण आली वर. खूप छान झाली. फ्रायची तयारी सुरू आहे बघा. यामध्ये रवा, थोडंसं मीठ, थोडी हळद आणि थोडी मिरची पावडर घेतली आहे. आता मम्मी हे पूर्ण मिक्स करून फ्राय बनवून घेणार आहे.
मस्त लागले बघा व्यवस्थित, याला आता रवा लागलेला आहे. आता याला मस्त बनणार आहे बरं का आपला फ्राय सुद्धा. झाले बघा आता व्यवस्थित लावून. आता आपण डायरेक्ट याला तेलामध्ये सोडूयात. जागाच संपली. नाही बसते, हा 3 व्यवस्थित बसले बघा. गाईस या साईडला बघा किती सुंदर आपला फ्राय आता रेडी झालेला आहे. मस्त एकदम असा क्रिस्पी दिसतोय. आवाज येईल का बघू आपण. नको बाबा, दुसरंच काहीतरी होईल. बघा एवढा वेळ झाला आपली आता रेसिपी बनत होती. मी थोडेसे पार्ट तुमच्यासोबत शेअर केलेले. आता फायनल ना आपली भाजी पण रेडी झालेली आहे. आता थोड्याच वेळात ना डिश आपली सर्व होईल. त्यानंतर ना आता तुम्हाला डायरेक्ट मी टेस्ट सांगतो कशी झाली आणि कशी नाही ते. भाजी आता रेडी झाली बघा. गाईज तुम्ही बघू शकता आता मस्त रेडी झालेली आहे. आता इथे ताट वाढणं सुद्धा सुरू आहे. फायनली बघा आता सुमेसाठी मस्त आपण मम्मीने ती डिश आता वाढून दिलेली आहे. तर दिवसभर आहे ना खूप धावपळ झाली आहे आणि आता लास्टला एवढं छान ताट समोर आले ना. आणि मम्मीने तर 1 नंबर भाजी बनवली. तिचं म्हणजे बघायचा काय चान्सच नाही. आता तरी पण आहे ना आपण टेस्ट करून बघू कशी झाली. हे बघा इथं एवढं मस्त पीस तर 1 नंबर आहे. तुम्ही बघितले असाल मासे आपल्याला किती ओरिजिनल भेटली होती. चिलापी एकदम ही होती. हे बघा एक नंबर दिसते दिसण्यावरनं. तर टेस्ट करून बघू कशी झाली. बापरे, एकदम तोंडामध्ये टाकल्या ओरिजिनल अशी झणझणीत चव आहे. असं म्हणजे पूर्ण दिवसभराचा थकवा एका मिनिटात निघून गेला. एवढी छान भाजी झाली. एक गोष्ट सांगतो बघा तुम्हाला की किती पण तुम्ही काय करा, कुठल्याही 5 स्टार हॉटेलला जा, 7 स्टार हॉटेलला जा किंवा दुसऱ्या देशात जा, पण आईच्या हातचं जे जेवण असतं ना, मम्मीच्या हातचं जे जेवण, ते थोडं का असताना साधं नॉनव्हेज असो ना, त्या साधं ठेसा भाकर का असताना एवढी टेस्ट असते ना त्याच्यामध्ये, त्याची म्हणजे तुम्ही कुठेच तुम्हाला चव ते भेटू शकत नाही कुठेच. आणि त्याची सर कुठेच येऊ शकत नाही, कारण त्या जेवणामध्ये खूप प्रेम टाकलेलं असतं, त्या स्वयंपाकामध्ये प्रेम टाकलेलं असतं. तुम्ही पण नक्की ना कधीतरी आमच्या घरी असं या जेवणासाठी आम्ही एकदम व्यवस्थित तुमच्यासाठी बेत करूया. तर चला आता मी जेवण करतो. गाईज आता भावाचं जेवण चालू आहे, म्हणजे आता सगळेजण जेवण करण्यासाठी बसतील. मला एवढा जाम थकवा आलाय ना की मला आता जेवणाची सुद्धा काहीच गरज नाहीये. आता ना मी जेवण करेल का नाही याची मला सुद्धा काहीच गॅरंटी नाहीये. तर गाईज हा तुम्हाला व्हिडिओ ना कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल ना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.